सत्याची सत्यदेवाची सेवा व्हावी या हेतूने या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आम्हा भजनी मुलांची निवड करण्यात आली। मी स्वतः श्री भवानी माता प्रसादी भजन मंडळ थोडी देवर श्री गणेश आखाडे आणि मला पकवानाला साथ करताय ते या तुमच्या पंचक्रोशीतील नामवंत पकवान वादक रायगड भूषण पकवान विशारद आदिराजजी देशमुख पावले तसेच मला तबल्याला साथ करतोय बाल कलाकार आमचा मनोजी मेस्त्री। त्याचप्रमाणे बघा माझ्या मंडळामध्ये आज मला तालाने सगळ्याला साथ करताय ते माझे गुरुबंधू चेतन बागवेवा आणि सर्व कोरस मंडळी यांच्या ठिकाणी लागला आभार मानून आजच्या वर्षीच्या मोठ्या प्रतिस्पर्धी म्हणून लाभलेले आमचे परम मित्र सन्माननीय भजन सम्राट सुनीलजी कदमवा आणि त्यांना पकवान करताय ते आमचे परम मित्र आणि आम्हाला सुद्धा वेळेवेळी पकवानाची साथ करतात ते आमचे गोपाळजी नालक आणि तबल्यावरती साथ करतायत ते देखील आमचे परम मित्र। माझ्याकडे तबला साथ करणारे आमचे चैतन्य संडे माऊली आणि मोहनच्या मंडळामध्ये आमचे परम मित्र सागर कदम आहेत त्यांचा देखील आभार मानतोय आणि मोहनचे सर्व भजन मंडळ ज्यांनी आम्हाला फोनवरून संपर्क केला ज्यांच्या कृपेने आम्ही दोन्ही बसरी सुतारवाडीमध्ये आलो ते आमचे परम मित्र निलेशजी पांडुरंग सुतार ग्रामपंचायत सदस्य यांच्या ठिकाणी मी लाख आभार मानतो आणि हा कार्यक्रम ज्याने आयोजित केला ते म्हणजे सन्माननीय श्री वामनभाऊ सुतार रिझर्व्ह बँक रिटायर्ड ऑफिसर आणि सन्माननीय श्री आदित्यजी वामनजी सुतार तसेच कुमार सुंदर वामन सुतार यांचं देखील मी श्री भवानी माता प्रसादी भजन मंडळाचा लागला आभार मानतोय। आता या गावातील काही नामांकित मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे अमोल अशोक सांगवेकर सिद्धेश संतोष सुतार त्याप्रमाणे या वाडीतील भजनप्रेमी अशोकजी सांगवेकर गजानन सुतार तसेच हरिभक्त परायण मोळा गणपती सुतार आणि विजयजी वेलोशे आणि सर्व जमलेले तमाम भजन नशीब महिला मंडळ नवतरुणीचं मंडळ बाल मंडळ पुरुष मंडळ सर्वांच्या चरणाची
Magari ganisa, rema bani thapa, magari, repa magari gani. आज गम है तो कल है खुशी, आज गम है तो कल है खुशी, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी हंसी हंसी, थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी, आज गम है तो कल है खुशी, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। प्रेम बनी अरे पामगरे गरे सा पनी सारे गारे मागरे, अरे पामगरे गरे सा सानी धप, पनी सारे नी धप पध मगरे, अरे पामगरे गरे पानिसा माव अंतरित है, जैसे जुई फूला, माव अंतरित है, जैसे जुई फूला, सदा जात सुगंधाची, सदा जात सुगंधाची, स्वतःलाच फुलले तुझे नामाने, सूर भारवले तुझे नामाने, सूर भारवले तुझे नामाने, पावंतरीचे हरे, पावंतरीचे हरे, पावंतरीचे हरे, कदेवी फुला, पावंतरीचे हरे, कदेवी फुला, सदा जात सुगंधाची, सदा जात सुगंधाची, सदालाच फुलले तुझे नामाने, सूर भारवले तुझे नामाने, सूर भारवले तुझे नामाने। तू सुख करता, तू दुख है,
नवीन वास्तू खरोखरच प्रभू विश्वकर्माची कृपा त्यांच्यावर आणि या विश्वकर्माच्या आशीर्वादानं आज शक्ती त्यांना मिळाली आहे आणि वास्तू त्यांनी या वास्तूच्या रूपाने श्री आदित्य वामन सुतार आणि कुमार कुंदन वामन सुतार मुक्काम पोस्ट वावे सुतारबाई तालुका खेड जिल्हा रत्नागिरी खरोखर या ठिकाणी या सुतार परिवारानं आम्हाला मी स्वतः सुनील मनोहर कदम मुक्काम पोस्ट निकुंदी फोंडागड तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मला पद्मास सांगतात आहेत सन्माननीय कुमार गोपाळ नागल आणि अगदीच म्हणजे आमचे बाल कलाकार म्हटलं तर कुमार चैतन्य सगळे आपल्याला सांगतात आहेत या ठिकाणी आम्हाला आज दुर्गणीवरून संपर्क साधणारे सन्माननीय निलेश पांडुरंग सुतार ग्रामपंचायत सदस्य व्हावे खरोखर यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आज माझे गुरुबंधू सन्माननीय व सागर कदम आज माझ्यासाठी या ठिकाणी मला साथी आहेत आणि आमचे बंधू कदम सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। चैतन्य बाबे आमचे बसली बुवा या ठिकाणी बुवाना साथ करताय खरोखर सन्माननीय अजितदास देशमुख साहेब आणि तबला संचालक मनोज मिस्त्री आणि आज माझे प्रतिस्पर्धी म्हणून व सन्माननीय आणि त्यांची कोरस मंडळी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी माझ्या बाजूला सन्माननीय अजित सुतार आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे अमोल अशोक जागीरकर आणि सिद्धेश संतोष सुतार यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे भजनकर सन्माननीय अशोक साकेकर सन्माननीय गजानन सुतार आणि सन्माननीय बुवा गणपत सुतार आणि सन्माननीय विजय बेदोशी बुवा त्याचप्रमाणे या ठिकाणी खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे। या ठिकाणी महिला वर्ग माझ्या आयासाठी महिला वर्गासाठी जोरदार काय झाला पाहिजे। या ठिकाणी आमचे बच्चे कंपनी
पेटीवर बसलेच नसतं काय झालं आणि मी म्हणून काय झालं बरंच काय काय सांगेल पण गणेश म्हटल्यानंतर गणपती गणराया काय बोललंच गुलामा गणपती पळत गेलो असतो मी थांबवलं बाबा थांब ह्याच्या नादात लागायला नको वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय गणपती उंदरावांना पळालो काय सांगतेस काय बोलता भारी बाबा खरोखर गुरु ब्रह्मा गुरु ब्रह्मा गुरु जर बघ ऐकत असतील ना सगळे झोपेत न उठले असतील कसा आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुनाम मम म्हणा काय घर म्हटल्यानंतर ज्याला गर्व नाही असा गणेश ने म्हटल्यानंतर ज्ञानान भरपूर भरलेलो माणूस हा शे म्हटल्यानंतर कोणा कधी शरण जाणार नाही हसता बघा भारी इट इज कोल नॉट लाफ लाईक दिस व्हॉट इज दिस दिस इज कदम इंग्लिश यू नो कदम इंग्लिश सगळं सांगतोय मर्सिडिटी पेशंट लिव्ह मर्सिडिटी पेशंट लव कुमार मैं सध्या हॅज बीन टेकन फ्रॉम बाय विल्यम ब्लेक अरे इंदुरकर महाराजांचं पण मागे एवढा इंग्लिश माझा आता हे अभ्यास पहिलं करू काय होतं आता अभ्यास करून परीक्षेसाठी रिलेटिव्ह लोकांचं म्हणून तुमच्या जीवावर बोलतोय औषधू माझा फुल सपोर्ट आणा दोघांना सपोर्ट करायचं पोरग तुम्ही दोघे तुमचे जाव आधी राव म्हटल्यानंतर पण नाका काय काय बोललो यो पहिलं इलियर म्हणतो भंड्याचं धोंड होईलो तसं मी दिसते धोंड्यासारखं त्याच्याबद्दल काय राहणार कारण आवशीचा कलर घेतलाय ना मी माझी आवाज पण तशी झाली बाबा पण आवशीचा हात पाठी असा ही बघ ही मगाची लक्ष्मी आणि घरातली लक्ष्मी यांका सांभाळू भया ह्या दोघांना जर तुम्ही सांभाळणार तुमची खरी संपत्ती काय बघा आई वडील ही आपली खरी संपत्ती आहे एक वेळ आई वडिलांच्या पाया पडला तर देव मिळाल आणि देवाच्या पाया पडून तुका आऊस बापूस मिळणार नाही फक्त पुंडलिकाने प्रत्यक्ष पांडुरंगाला इटेवर उभं केले काळजी खावा नाही आणि आता तू करून दाखव बघूया हिंमत आहे तुझ्यात होय म्हण ही नारदाची गादी आपल्या ताकद आहे पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ हे आहे माऊली खरोखरच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण आज खरोखर सुतार कुटुंबियांना मी धन्यवाद देऊन तेवढे कमी आहेत कारण काय बघा आज साधू संतांचा वारसा जपण्याचं काम आपल्या या सुतार कुटुंबांनी केलंय कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी बघा आणि या संतांच्या भूमीमध्ये भजन कीर्तन नामस्मरण तुमच्या तिकडे बघा नमन शक्तितुरा जाकडी नृत्य खरोखर बरेचसे कलाकार या ठिकाणी आले असतील कारण आमच्या काही ओळखीचे नाही पण सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी खरोखर कारण खेळ म्हटल्यानंतर शक्तितुरा नमन भारूड जाकडी नृत्य आम्ही कायच नाही भांडत बुवा शक्तितुरा बघलाच नाही याचे आपला काम नाही का मग तुम्ही सांगितलं ना ज्यानं काम त्यानं विजय करून सुगता काय बुवानी बरंच काय काय मला बोलले काय बोलले म्हणाले आणि लगीन झाल्यानंतर मग खड्डो झाला तो काय बरं तुझी खडी म्हणजे भारी चंद्रासारखी दिसता तशी परिस्थिती आहे ही खडी तेवढ्या पुरती असतात ही कायम जपूची असतात कारण म्हणून म्हणतो बघा ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो तिचा होता शिव झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्री पुण्याची म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला राधेचा श्याम झाला राधेचा श्याम
मंडळी भजनाला सुरुवात करतोय. आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा प्रार्थना देवा तुलाही तू असा जवळी रहा प्रार्थना देवा तुलाही तू असा जवळी राहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा दुःख जेव्हा दाटुनिया भार होतो अंतरी भार होतो अंतरी मी तुला विनवीत से रे धाव तू गरुडा परी धाव तू गरुडा
तुझा परी संकटासी झुंजण्याला हात दे मजला दहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा सैरवेगे जीवनाचा धावतो रथ सारखा धावतो रथ सारखा संयमाचा पतही माझ्या लोचनाना पारखा लोचनाना पारखा सारथी होनी आता आवरी अपघात हा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा आस नाही माझ बालिका धरून मास्तर की शाळेत किती सांग खरी भारी पडतात भारी माणूस आहे बरोबर जर खरी त्याची बघला ना नाही म्हटलं तरी पेलोवर तरी पाणी साठतं भारी तू भारी होणार कोणतरी भारी माणूस होणार होय साधी गोष्ट तू बनतात तो माणूस टिपं लावलं ना असं नाही चला माऊली भजन म्हटल्यानंतर बघा दुःख विसरण्याचा मार्ग काय असेल तर भजन देवाच्या दिव्य शक्तीचं दर्शन म्हणजे भजन आणि डोक्यातील वाईट विचार जातात या भजनामुळे बघा आता तुम्ही या भजनात बसल्यामुळे तुमचं लक्ष बाकी कुठे नाही फक्त आमच्या दोन बोवांच्याकडे लक्ष पोर किती पेटवतात तुम्ही माझे काम केला तुम्ही पहिला तर दिलाच ना तुमचं हात नाही गुन्हे बाबा येत राहायचं तुम्ही माझ्याकडे ऐकलं तरी आपण ह्या माणसाकडे तरी यावा जवळ आज म्हणून वाईट वाटला तुम्ही असं बोला म्हणून माझ्याकडे येतात त्याकाव देवा तो बार भरू ना आपला असा आपण बघ शिकारी गेल्यानंतर कावड्या फोड्याचे असे काय बार नाही सशा विषयाचे बार नाही डायरेक्ट डुकराचं बार मग सस येऊन दे सशावर घातलं तर सशाची जे घडकी दिसता नाही मग डुकरच लागता मोठं त्या ठिकाणी तुका नाही म्हटलं हे तर डुकर म्हणतो आम्ही तो काय विषय नाही शिकारीचा विषय हा हे तर काहीतरी आपल्या अंगावरून घेशील त्यांना सांगते नाका डुकर म्हटल्या म्हणून असं मी म्हणत नाही कारण मी बाबा मला 2 वर्ष लागतात पण काय बोलावं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जाता बरोबर ना म्हणून हरिवंतात बसल्यावर काय बोलायचं आपण ठरवू काय चांगलाच बोलायचा बुवा मी काय तुला वाईट बोलले नाही बरोबर बरोबर वाईट बोललोय होय काय म्हणतो एक दिवस पाठवले तर होय म्हणायला लागलोय नाही खरोखर सांगतो बुवा आज ना तुम्ही मुस्कर नाही करत तुम्हाला आपण हे जेवढे पब्लिक आहे जेवढे रसिक प्रेक्षक आहे तेवढे गर्दी आहे भले छोटे असू देत 40, 50, 100 असू देत पण जे आहे ते चांगले गर्दी आहे म्हणून त्यांच्यासाठी एक माझं वाक्य आहे शून्य गेले राहिले शून्य शून्यातून शून्य गेले राहिले शून्य एवढे सगळे रसिक प्रेक्षक करते हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य चला प्रार्थना गणराया तुम्ही यावे लंडना हृदयाच्या तालावर नाचे गणेश नांदती पैदल हृदयाच्या तालावर नाचे गणेश नांदती पैदल हृदयाच्या तालावर Hare
वेगळा आवाज येतो. हॅलो पनी जाळे सानी पगरी पगरी नी बसा गपनी जा कैलासावरी शंभु शंकर बैसोनी करितो संकटे ही मराठी माणसात देखील ना, म्हणजे कोणतरी पुढे जातोय ना त्याचे पाय कसे तरी ठसायचे मागे. मग तुमका सांगितलं की गणेश टाकीन असं रे बरंच काय काय सांगितलं भावाने. बरोबर भुवनची बोलताय बघा इकडे रामकृष्ण हरी कदम मुळेच्या वजनापेक्षा आपली झोप घेतली. त्या ठिकाणी प्रथमतः
लक्ष्मी आले सिद्धेश संतोष शितार यांच्याकडून बहुमोल असं माझ्यासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. मंडळाचा स्वीकार करतोय, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री सत्यनारायणाची प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी शरीर आणि त्यांचा संसार सुखाचा आणि समाधानाचा होतो. त्याप्रमाणे बघा शैलेश दळवी उपसरपंच खवटी, सन्माननीय श्री शैलेश दळवी उपसरपंच खवटी यांच्याकडून सुद्धा बहुमोल असं 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाचे तो स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी काय माहिती आणि इकडे कसं पैसे फेडाने तमाशा तुम्ही नोटा टाकले ना हे माणूस माझा भजन द्यायचं नाही. 4 वाजे दोन करणार फक्त नोटा फेका तुम्ही बघा फक्त म्हणजे असे तरी येते जाताना वाचून पेट्रोलची सोय झाला म्हणतं फाटक्या किंमत आली मंडळी. खऱ्याची दुनिया नाही. मी आपला भजन केलंय मला कोण रुपये दिला नाही त्यांनी बडबडी केली पेटी भरली म्हणजे फाटक्याला किंमत नाही. चाय तिथं नाही चाललंय. तुम्ही जर आता ह्यांचं दुकान आहे ह्यांच्या दुकानात गेलाच ना तुम्ही एखाद्या फाटक्या पेंटीची जर किंमत माऊली काय आहे चालू नका हो जरा क्लिअर करा ते का माझ्या जीवाच्या मानाने देऊ. हॅलो हॅलो बस आता काय टेन्शन घेऊ नका झोपला तरी चालेल काय लोक डोंट वरी बी हॅपी नो प्रॉब्लेम. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. त्यांच्या दुकानात जर गेलास ना तर एखादी जर फाटकी जीन्सची पॅन्ट तुम्ही घ्यायला गेला त्यांच्या दुकानामध्ये तर तिची किंमत 2000 रुपये. पण ती जर साधी पॅन्ट घेतलास तर ती 1000 रुपये. म्हणजे कलियुगामध्ये फाटक्याला किंमत आली. खऱ्याची दुनिया राहिली नाही. सत्याला थारा नाही. आणि त्या जिवंत उदाहरण बघितलंस वने सांगितलं काय बोलायला शिकायला. एखादं लहान बाळ बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात. पण काय बोलावं हे शिकण्यासाठी पूर्ण आयुष्य जातं. आणि या सरस्वतीवर बसून त्या सत्यनारायणाच्या समोर बोल बसून सांगितला डुकराचा माठा टाकीन काय सांगतात साश्याची म्हणतात हाडकं आधी त्या चष्म्यातनं बार जाईन काय तो बघा. त्या चष्म्यावरून आठवला एक दिवस फोन केला गणेश बुवा झाला का सगळा म्हणता गडबड झाली. अहो म्हणलं बुवा झाला काय बुवा म्हणता चष्मा लागलो. एवढं गोळ्याच्या मानाने लागायचंच आता काय राहला झालं वयाच्या मानाने लागणार ता म्हणता सगळं ठीक आहे. पण चष्मा लावून घरातून बाहेर आलो की म्हणता शेजारी म्हणता सुनील भाऊ तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. तुला ठीक आहे ना मग काढून ठेवा. अहो काढून ठेवला तर शेजारी मागा दिसत नाही. अशी परिस्थिती आहे माणसाची. सगळं सांगणार बुवा. आणि इंग्लिशचा पण जबरदस्त म्हणजे रामदेव बाबाकडे शिकलेली की असं इंग्लिश म्हणजे काय सांगितलं की बाबा असाच झाला. आमची गोवा लोकांची ना ट्रिप गेली गोव्याला. गोवा माहिती तुम्हाला गोवा म्हणल्याच्या नंतर ना पेंटी कोण घालत नाही म्हणजे हा परमोडा. आणि आमचे बुवा कंटाळून गेलेले बाऱ्या वगैरे करून इंग्लिशचं सांगितलं म्हणून सांगतोय. बाऱ्या बिऱ्या करून गेलेले कंटाळलेले बुवा त्या वाळवंटामध्ये होता आणि पडले झोपले हो. आणि आमचे बुवा झोपलेले हो. तिकडून एक फॉरेनर दिला. फॉरेनर कोणा चटारी ओके ते असे पडलेले वाकडे तिकडे असे लिहून घ्या. सुनील बुवा वाकडे तिकडे पडलेले तर काय कर्म लिहूत एवढा तेव्हा अभ्यास केला तर केला असते. आणि त्या फॉरेनर सांगता आरी ओके माणसाचा मस्तक गेला फिरून तो असं उठलो माणूस आणि चालत दुसरीकडे गेलो आणि फॉरेनर एक झोपलेला त्याच्या जवळ विचारला आर यू ओके तर म्हणता आर यू ओके नो प्रॉब्लेम.
तो माणूस त्या फॉरनेर का सांगता अरे गुलामा तुझे नातेवाईक तिकडे तुला शोधतायत आणि तू ते झोपलायस याची इंग्लिश देवा जय देव त्या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग कारण आज मंडळी तो माणूस म्हणजे पोपट आहो तो पोपट हा कारण काय सुनील त्याला म्हटल्याच्या नंतर बोलणार काय विषय नाही पण आम्ही थोडंफार भजन देण्याचं काम करू कारण हाताची पाचची बोट सारखी नसतात त्यामुळं आमच्याकडनं थोडं जास्त भजन त्यांच्याकडे बोलणं होणार नाही रूपाचा ध्यानाचा अभंग 2 शब्दामध्ये पूर्ण छंद आहे जिच्या गर्भामध्ये आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये आपला अस्त्र होणार आहे ती माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ते वेलांटी म्हणजे भजन कीर्तन नामस्मरण आहे पण मंडळी काळ बदलला आईची मॉम झाली आईची मम्मी झाली आता मम्मीची मॉम झाली आम्ही पुढे बाबांना बाबा मानायचो आता बाबांना पप्पा त्यानंतर आला डॅड जिथे पणी करून टाकले मॅम म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्या नारदाच्या गादीवरून हे आपल्याला सांगायचंय बुवा काय सांगत होतो मी इथे बरेचसे तरुण आणि बऱ्याचशा मुली बसल्यात तुम्हाला एकच सांगेन घरात तुम्हाला स्वयंपाक करायचा नाही करू नका तुम्हाला शाळा शिकायची नाही करू नका भांडी धुवायची नाही करू नका ह्यांना बोलवा ह्यांना काय काम नाही ते बाबा कामाला आहे मी काय येणार नाही हे भांड्यात बोलवा लॉटीवरून अशी दिली लिहून घ्या मी फोंड्याचो दोंडो शिकायचं नाही शिकू नका पण या समाजामध्ये जगत असताना आपल्या पांडुरंगासारख्या बापाची आणि रुक्मिणी सारख्या आईची मान कुठेतरी या समाजामध्ये खाली येईल असं कृत्य मात्र करू नका असं कृत्य मात्र करू नका ह्या भजनाच्या माध्यमातून एखाद्या तरुणाने एखाद्या तरुणीने ऐकलं तरी खरोखर आज आपल्या गोवाबारीचं सार्थक झाल्यासारखं आहे जास्त वेळ नाही घेता बुवा शॉर्टकट उडवत नेणार तुम्ही काय त्यांना नोट फेकलास की कॅडिशन आहे साधारण भागे माझं रूपाचा आपण करूया काय नाही जमनी म्हणे लढी जमाने इंग्लिश आपला गेलेलं त्यामुळे भजनात आलो त्या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय बोला बिंदास बोला काय टेन्शन नाही मी तुमचं तुम्ही माझ्या आहेत ना आय लव्ह यू 100% आय लव्ह यू बाबा माणूस असं नाही मैदावर का बसले लाज झाली ना थोड्या आपण ते अरे अरे औषध बघा काय या माणसाची तरी 45-50च्या घरातला माणूस दिसण्यावर जाऊ नका केस बिस पिकलेले ते मेहंदी मिळून लावून आले ते असं काय या पप्प्या बिप्प्या काय 40चे राहिले तो अजून 40चे काळ बदलला ती माझी आजी बसली बघा समोर माझ्या आईसारखी आहे कपाळावर बघितलंस ना जर ठसठशीत कुंकू आता कुंकू राहिला ना आणि टिकली तर टिकली नाही तर महिला कपाळावरती असं ठसठशीत कुंकू का तर आपल्या नवऱ्याचं सौभाग्य बळकट जेवढं कुंकू ठसठशीत माथ्यावर तेवढं ठणठणीत पण आता राहिला ना तर टिकली बाथरूम मध्ये गेल्या गोळीला की पिंपल चिटकवली सौभाग्य तिथून बाहेर आल्या इकडे आरशासमोर मेकअपला आरशाला चिटकवला सौभाग्य होती बाबा कधी कधी तर लाईटीची घटना सोडत नाही मारता तो वतरून मारता हो असे परिस्थिती झाले काळ बदलत चाललाय गजराच्या माध्यमातून नक्की तुमचं जेवढं देता येईल तेवढं देणार बा वाईट काय बोलणार नाही बोलण्याशिवाय जाणार नाही कारण बघा मला टाइम कुठं आहे घर काम धंदा राहिल्या वेळात पाहिजे ना मला रोज फोन करायचे गणेश मला फिरायला घेऊन चल एक दिवस वेळ काढला आणि सांगितले सर भाई तुला तर नेते बोलवून घेतलं पण तिने काट घातली बुवा मला अशा ठिकाणी घेऊन चल अशा ठिकाणी मला घेऊन चल की तिथे फिरायला म्हणून
आजपर्यंत कोणी केला नसेल. या म्हणजे 256 GB मेमरी असा जागेवर चालता. मला ठीक आहे चल बोलवली बाईकला स्टार्टर मारला डायरेक्ट मसनावडे तेवढं केलं. अरे म्हणते तू खोळावलास गणेश, अरे इकडे कुठे घेऊन आलास? अरे म्हणलं हे बघण्यासाठी माणसांना मारावं लागतं. मी जिथे पण आणलंय तेव्हापासून बिचारे किती अजून दिसत नाही. रूपाचा अभंग हुआ शॉर्टकट मध्ये मजा आहे, जास्त वेळ न घेता हुआ. तुम्ही सगमणी र पमा बग गम बग मरे झाले झाले साग सागमा बग मरे निध देवाची द्वारी उभाक्षी देवाची द्वारी उभाक्षी देवाची द्वारी उभाक्षी मुक्तीचारी साधील्या मुक्तीचारी साधील्या साधील्या देवाची द्वारी उभाक्षी देवाची द्वारी उभाक्षी देवाची द्वारी उभाक्षी जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ माँ. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माँ. जीना 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 रे जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई. जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई. जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई. तेरा सहारा हूँ मामा 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 मायरे 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 तेरा सहारा हूँ जीना 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 आगुना तेरी चुनरिया जीना 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 उड़ा गुला माई तेरी चुनरिया जीना 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 उड़ा गुला माई तेरी चुनरिया या ठिकाणी बक्षीस आलंय मला
एक गोष्ट लक्षात, रामकृष्ण हरी राम मायेचा सागर. पेटीचा आवाज कमी करा, पेटीचा. आई माझी मायेचा सागर, हिला तिन्हे जीवनागार. आई वडील माझे थोर, सारं सांगू सांगू उतार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर. पाच सहा गाणी म्हटली म्हणजे भजन नाही. साधू संतांनी जो वारसा दिला तो वारसा चालू करतो. एखादा ठीक आहे, एखादी झलक मारा तुम्ही, ठीक आहे, तो राग काढण्यासाठी. पण पासा मारणं म्हणजे काय होता बा, वेळेला महत्व आहे. आम्हाला सगळं येतंय, 5 का 10 गाणी मारू शकतो, पण काय आहे, वेळ महत्वाची आहे म्हणून म्हणतोय. राग मानला का सगळा तुमचा चांगला, पण पाठी तुमच्या कोण लागतात काय कळत नाही मला. तेवढा सांभाळा, एवढे पळतात जोर जोरात ना, तेवढा सांभाळा. बाकी तुमका काय मी नाव ठेवणार नाही, तुमच्या कशाकडे माझं नाव ठेवणार नाही. तुमची उंची पण माझ्यापेक्षा मोठी आहे. बरं खरं दोन्ही कर ठेवणी काठी, दोन्ही कर ठेवणी काठी. उभा भीवरे उभा भीवरे उभा भीवरे त्यासाठी.
ह्या आईसारखं दैवत बुवा जगात दुसरं कोणतं नाही. एकदा एक शिष्य रामदास स्वामींकडे गेला आणि रामदास स्वामींना म्हणायला लागला, स्वामी या जगामध्ये आईला जास्त महत्व काय, बापाला का नाही? बापाला आहे परंतु आईला का जास्त? रामदास स्वामी म्हणले असं सांगून ऐकणार नाही. रामदास स्वामींनी सांगितलं घरी जा, एखाद्या किलोचा दगड घे आणि आपल्या पोटाला फडक्यामध्ये बांध आणि जास्त नको पण 9 दिवस तू दगड बांधून फिर समाजामध्ये. दुसऱ्या दिवशी गेला स्वामींकडे, बोलला आपल्याला जमत नाही हो, पोट अवघडल्यासारखं होतं, समाजामध्ये फिरता येत नाही, लाज वाटते. त्यावेळी रामदास स्वामींनी सांगितलं ती माता जी 9 महिने आपल्या मुलाला पोटामध्ये वाढवते, लहानाचं मोठं करते, आज एखादा कलाकार असेल नावी साधारण एखादा बुवा गजर 2 चरणाचा बसवला तर आपण दास आपण लावतो स्वतः, पण एक कलाकार आहे 9 महिने पोटामध्ये वाढवते, लहानाचं मोठं करते, मात्र नाव वडिलांचं देते. एका जोरदार टाळ्या महिलांसाठी होते. कारण बुवा महिला कुंकू लावतात ते नवऱ्याच्या नावाचं, हातामध्ये हिरवा बांगड्या घालतात ना त्या सुद्धा नवऱ्याच्या नावाच्या, पायामध्ये जोडवे घालतात
त्या सुद्धा नवऱ्याच्या नावाचं. त्यामध्ये मंगळसूत्र घालतात ते सुद्धा नवऱ्याचं नावाचं. कपाळाला कुंकू लावतात ते देखील नवऱ्याच्या नावाचं. तुमच्याकडे काय आहे तुमच्या बायकोचं काय हळूहळू काढाप तर नक्की काढणार आम्ही, कारण माऊलीने पैसे दिले त्याच नाही त्याचे फुटल्याशिवाय जाता नाही ना. टाइम लावा माझा, मी बराच काय काय घेणार पण टाइमात चालता की आता रस्त्यावर नाही घेतला 100 रुपये अरे बापरे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मारी लागाई तुझे उपकार सुटणार नाही. अनमोल जन्मारी लागाई तुझे उपकार सुटणार नाही. अनमोल जन्मारी लागाई तुझे उपकार सुटणार नाही. आई तुझ्या लहानपणी मी खेळत खेळत बालपणी मी खेळत खेळत होत जेव्हा ताना अमृताहुनी गोड पागलास पाना. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म तुकुमुक बघतोय तुझ्या बाप्पानी गणपती आणला. शॉर्टकट घ्यायचा, जास्त वेळ घेत बसू नका. त्याचप्रमाणे ज्यांनी आज आयोजन केलं या कार्यक्रमाचं सुधार कुटुंब त्यांच्या 2 ओळी या ठिकाणी. खेड तालुका सुतारवाडीत वामन सुतारांचं कुटुंब आहे. खेड तालुका सुतारवाडीत वामन सुतारांचं कुटुंब आहे. सुतार तुमच्या कुटुंबाला आमचा लाख लाख सलाम. सुतार तुमच्या कुटुंबाला आमचा लाख लाख सलाम. सुतार तुमच्या कुटुंबाला आमचा लाख लाख सलाम. खेड तालुका सुतारवाडीत खेड तालुका सुतारवाडीत वामन सुतारांचं कुटुंब आहे. वामन सुतारांचं कुटुंब आहे. सुतार तुमच्या कुटुंबाला दोन मुली 2 मुलगे असा मोठा यांचा परिवार. बघा आमचे 2 पुत्र आणि 2 मुली आणि हा आनंदाने भरलेले हे घर कसे बघा. 2 मुली 2 मुले असा मोठा यांचा परिवार. विश्वकर्माची छाया आहे त्यांच्या कुटुंबावर. विश्वकर्माची छाया आहे त्यांच्या कुटुंबावर.
सुतार तुमच्या आयुष्य खर्चिले त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्य जगत असताना त्यांनी आपल्या स्वतःसाठी काय नाही हो स्वतः फाटकी बनवून घातली पण आपल्या पोरांना ब्रँडेड मधला ब्रँडेड शर्ट घेऊन दिला. आपण स्वतः फाटकी चप्पल घातली पण आपल्या मुलांना ब्रँडेड मधील ब्रँडेड शूज घेऊन दिला. आणि आज बघा संत कृपा झाली आणि इमारत फळ आली. ते भव्य आणि दिव्य इमारत आज आपल्या समोर आहे. त्यांच्या कष्टातून त्यांनी आयुष्यावर कष्ट केले तेव्हा ही इमारत उभी राहिली. म्हणून बघा आयुष्य खर्चिले त्यांनी आपल्या कुटुंबासाठी त्यांनी भक्ती संस्कार संस्कृती राती एकत्र कार्य केली. भक्ती संस्कार संस्कृती राती एकत्र कार्य मिळवणी. बघा आज संस्कार त्यांच्या आई वडिलांचे संस्कार त्या जपतायत. म्हणून या सत्यनारायणाच्या सेवेसाठी हा काय मावली सत्यनारायण आपण साध्या पद्धतीने पण घालू शकतो पण आज हा रविवारीचा भव्याने दिवस सामना ठेवणं त्या सामन्याला पैसे देणं सामना ठेवल्यानंतर सिस्टम आली त्याला पैसे देणं सिस्टम झालं पण मोठा कार्यक्रम असल्यामुळे आज 500 लोक येतात त्यांना जेवण घालणं हे संस्कार आणि ती संस्कृती कुठेतरी जपली पाहिजे. म्हणून आमचे वामनदादा सुद्धा जपतायत. म्हणून म्हणतोय का जपती संस्कार संस्कृती राती एकत्र सारे मिळवणे. 10-15 माणसं एकच जुळे 10-15 माणसं एकच जुळे हे कुठेही दिसणार नाही हे कुठेही दिसणार नाही. सुतारांचं कुटुंब आहे सुतार तुमच्या कुटुंबाला आमचा लाख लाख सलाम आहे. 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 एकदा जोरदार काळ आमच्या सुतार कुटुंबियांसाठी होऊ दे. तुम्ही दर्जा मिळवलाय भारी आज तुम्ही दर्जा मिळवलाय भारी. जनमानसात तुमची भरारी पांडुरंगाची मया सारी. जनमानसात तुमची भरारी पांडुरंगाची मया सारी. जनमानसात तुमची भरारी पांडुरंगाची मया सारी. माऊली अहो माऊली निलेश माऊली तुम्ही दर्जा मिळवलाय भारी तुम्ही दर्जा मिळवलाय भारी. जनमानसात तुमची भरारी पांडुरंगाची मयास. मया सारे माऊली भेटूत राव फक्त तुम्ही. गाणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शना मला धावरे. गाणा धावरे मला पावरे गाणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शना मला धावरे. पाण्यामध्ये किल्ला
पाहुणी मनामध्ये भरला किल्ला दिसे मध्ये लाटा येती भयंकर किल्ला जाता है और श्री सत्यनारायण की महापूजा किधर पे है उधर प्रल्हाद शिंदे गाता है आणि गाणं म्हणल्याशिवाय सत्यनारायणची पूजा पूर्ण नाही होणार. अख्ख्या सुतारवाडीत या वावे नगरीमध्ये समजला पाहिजे की वामन सुतारांच्या घरी पूजा हुआ. रागाचे लोक ना आय लव्ह यू टू आता ते सांगणार आय लव्ह यू फाय मानेव घेन पाय. श्रीहरी जगत पिता आणि काहीतर स्पीकर वाजता चल रे बुवा जेवायला असा नाही का. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची उलटा मुख राजा होता माथुर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी गदा त्यांनी कातली महापूजा दोघांनी आणि एक नौका त्याच मार्गाने नाव भरलेली पूर्ण द्रव्याने होती व्यापारी साधू वाण्याची रीत पाहण्यास आला पूर्णाची उलटा मुख बोले त्याचा ऐकावे व्रत नारायणाच्या करावे म्हणून इच्छित फळ मागावे जरणी श्रीहरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयाच नव्हते काही संतान म्हणून नवस केला वाण्यान पती पत्नीला झाली दान कन्याई झाली त्या सर्पवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीने योगियाची प्रथा जाईना कधी वृथा योगियाची प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा रायणाची कथा शॉर्टकट घे. बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम देख लो मेरी दिल के नगीने में देख लो मेरी देख लो मेरी देख लो मेरी देख लो मेरी दिल के नगीने में फिरा सूरत कर गूंजेगा ये कई नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा
सांगतोय ऐका, म्हणून सांगतोय ऐका, नका विसरूया हरिनाम. सांगतोय ऐका, नका विसरूया हरिनामाला. म्हणून सांगतोय ऐका, नका विसरूया हरिनामाला. लक्षात 84 येऊन फिरवणी नका विसरूया आता राहिली नाही कोणा संवादाची ओढ. संवादाची ओढ, संवादाची ओढ. ओढ वाटे प्रत्येकाला आज मोबाईलच गोड. मंडळी, हल्लीच्या युगामध्ये संवाद राहिला नाही. माणसं माणसाशी बोलत नाही. आता एखाद्याला जरी लग्नाचं निमंत्रण द्यायचं असेल ना, व्हॉट्सअपला पत्रिका पाठवणार आणि खाली मेसेज असता, कोणाला चुकून द्यायची राहिली असेल हेच निमंत्रण समोरून कार्यक्रमाला अगत्य पोहोचावं. तो देत तर काय नाही, चुकून मोबाईल. पूर्वी मोबाईल नव्हते मंडळी. पूर्वी आम्ही जर रडायला लागलो ना, आपण लहानपणी असताना, आता कसला अभ्यास करतात? आता लोकांची झोपायची वेळ झाली. तुम्ही कसला अभ्यास करता जाणे आता? पूर्वी आम्ही लहान होतो ना बुवा, त्यावेळी जर आम्ही रडायला लागलो तर आमची आई, तिला बाकी काय येत नाही हो, पण पदरा खाली घेणार आणि गांगाई म्हणायची आमची आई पूर्वी. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का घरी येत नाही. आज माझ्या पाडसाला झोप का घरी येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आई आम्हाला पदरा खाली घ्यायची नाही, काय बनायची, आम्ही गप झोपायचो. पण आता आई राहिली नाही, मम्मी. आता त्या मॉमला काही पाठ नाही. आता मॉम आली ती जीन्सवाली, जीन्स पॅन्ट वाली. परवा असंच झालं, एक लग्न होतं मंडळी. लग्न बिग्न झाला आणि वरातीच्या टायमिंगला नवरा नवरीला अशी गाडीत बसवली. माझ्या मित्राच्याच मुलीचं लग्न होतं आणि तो बिचारा त्या मुलीचा बाप माझ्या शेजारी उभा होता. मुलगी गाडीत बसली आणि अशी धान गोळून पडत आली. तो माणूस मागे सांगता, बुवा बघा, ते लहानपणी मी तिच्यावरती केलेले संस्कार, तिचा शेपूट काढलेला मी लहानपणी, तिला उचलून घेतलेली, खांद्यावर पाठीवर खेळवलेली, ते तिला आठवलं म्हणून आता ती येणार आणि माझ्या गळ्यात गळा घालून रडणार. म्हणलं ठीक आहे, आता बघूया. तरी ती पोरगी तिकडे तर सांगता, बाप्पा माझा चार्जरातला खोलीत राहिलाय, तो घेऊन पुढच्या दिवशी भेटा. आणि आताची आई मम्मी ना, पूर्वी आई होती, बाई दिलीस मेलीस, दिल्या घरी सुखी राहा. आता नाही, आता मम्मी सोडायला येतात, सांगता बाई 2-4 महिने बघ, जमला बिमला तर, आणि पटला नाही तर परत येत, तू आम्हाला काय जड नाहीस. म्हणजे आपणच ही संस्कृती बिघडवत चाललोय बरं ना. आम्हाला लहान असताना आई अंगाई म्हणायची, पण आता त्या मम्मीला अंगाई पाठ नाही, त्याचा पिढा काढती, युट्यूब पण केला की गाण लावणार, ओ शेट पोरगो पाळण्यात झोपलो थेट. ही परिस्थिती आली. कोणी सांगितलं मोबाईल व्हॉट्सअपवर खेळता. आता कोणाचे मेसेज झाला आपला आता 40. बजा रे परमेश्वरा, आता बंद करा त्याच्या टीका. आता मोबाईल, त्या दिवशी असं झालं, आमच्या शेजारचा मुलगा होता, ती पबजी आलेली हो मध्ये, पबजी बुवा. आता ती काय ते फ्री फायर ना रे, फ्री फायर आहे ना, पोचलेलं आहेस बाबा तू, उत्पत्ती तशी. ती फ्री फायर, तो आमच्या बारको पोरगो फ्री फायर खेळत खेळत तो वॉशरूम का बाथरूम मध्ये घुसलो, जाताना सरळ होऊन येताना वाकडं होऊन गेलो. म्हणजे तो भगाडा झालो, त्याचा भगाडा झाला. आम्ही घाबरलो सगळे जण, त्याला गाडीत टाकले, दवाखान्यात नेले. दवाखान्यात नेले, डॉक्टरने चेक बी केला. मीच डॉक्टर भेटला, मला थोडी काय डॉक्टर काय म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काम नाही ना काय. बोले काय ना बुवा, तो चांगला. तर झाला काय, त्या फ्री फायरच्या नादात तो बाथरूम मध्ये गेलो, पण त्याने येताना म्हणतात पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात घातला.
त्यामुळे त्याचं बघून झालेलं, बाकी काही टेन्शन नाही. हे म्हणजे हे मोबाईलचे दुष्परिणाम आहेत. बनवतो का वाटे प्रत्येकाला आज मोबाईलचं वेड, शिल्पीसाठी धडपड करुणी, शिल्पीसाठी धडपड करुणी कार्यमुख कशी जीवाला, शिल्पीसाठी धडपड करुणी कार्यमुख कशी जीवाला. सत्यनारायणा आज आले तुझ्या दर्शना, करुणा घना दया घना नारायणा, करुणा घना दया घना नारायणा, करुणा घना दया घना नारायणा. श्री सत्यनारायण आले तुझ्या दर्शना, श्री सत्यनारायणा आले तुझ्या दर्शना, करुणा घना दया घना नारायणा, करुणा घना दया घना नारायणा, करुणा घना दया घना नारायणा. तुझ अमसार कैवारी तुझी कृपा भक्तांवरी, तुझी अमसार कैवारी तुझी कृपा आम्हावरी, तुझ अमसार कैवारी तुझी कृपा आम्हावरी, तुझी अमसार कैवारी तुझी कृपा आम्हावरी, तुझी अमसार कैवारी तुझी कृपा आम्हावरी. आवडे चिचे लावले काय माणूस आलो आता करताना असलं. साधू संतांनी वारसा दिला आपल्याला आहे की नाही, त्याच्यात कितीपर्यंत बोलायचा बुवा, मी किती बोलू शकते माहिती आहे तुका, पण माका तुम्ही वाईट म्हटलं तरी चालतो, माझ्या तोंडात वाईट शब्द येणार नाही. शपथ खाल्लेली आपण अजिबात असला ज्याला सांगल्या का तुमका पटला काय सांगल्या आता, म्हणजे मी किती चॅप्टर येतो बघा, आवडे एका तिचे दिले असते चांगले पण ह्यो पण लहानपणी आणि त्या औषधी लहानपणी चोचरो बोलायचे लय. आणि शाळेत ना पंत नावाचे गुरुजी होते पंत, आणि ते पहिला गाणं कविता भारी होती कशी सांगा, भूय पाक गुरुजींनी सांगितलं आणि गुरुजींचं आडनाव पंत, आणि ह्याची जीभ वाळायची नाही, ह्यो दुसरं बोलायचो शाळेत असताना. कविता कशी आहे, फुल पाखर फुल पाखर पंखची मुकले आणि याची जी बोल आहे ना बरोबर, ह्याला सुरुवात केली म्हणाले गणेश उठ कविता बोल, आणि गुरुजींचा आडनाव पंत, आणि गणेश उठला, उठल्याबरोबर सुरुवात केली भूय पाक भूय पाक पंतची मुतळे पंतची मुतळे. गुरुजी पायाकडे बघतो त्याचा आडनाव पंत, म्हणता पंतची मुतळे, हे म्हणत
म्हटलं तरी बाबा काय भानगड काय काय म्हणतोस काय. हे म्हणाले बाबा तू थांबव कविता थांबव, तुका काय येणार नाही. दुसऱ्याक म्हणून लागले असो चॅप्टर माणूस आहे, मी वाईट सांगणार नाही. ह्यांना तरी सांगल्या मी म्हणे धावतो ना, पण एवढा सगळा करून थंय व्हावलो आणि सगळा फुकट घालवल्या. सगळा तुमका जेवढा सांगल्या ना, हाऊसिनो असा करा, महिलांनो असा करा, तसा करा, शेवटी त्या खिशात हात घालू लागले मस्त नाही का. तिका कित्याक पडले ते शिकवणी तुम्ही सांगा. बरंच काय काय बरं काय आहे हाऊसिनो सांगण्यासारखा, बराच काय काय काय. दुसरी गोष्ट तुमका सांगते, महिलांचं त्याने सांगितलं काय. बायको म्हणाली काय, बायको तुम्हाला सांगलं काय सांगलं का नाही लक्षात नाही, कारण मी ते जेवत होते. त्या बायकोचा काहीतरी विषय सांगला, तुम्ही सांगा काय तो मला बरोबर करते. भांडण लागलं पण मी आता लक्षात नाही माझ्या, म्हणून ते जेवत राहले ते गडबड झाली ती, नाही तर बरोबर केलं असेल. तुका काय जास्त बोलण्यात पाहिजे, तुमका माहित आहे मी किती बोला, पण जाऊ देत. हे पाहून येईल आपल्या कोकणात, म्हणून त्याला आपण सरळ जाऊ देत चांगल्या मार्गाने, म्हणून जास्त त्याला काय बोलाय नको. बुवा बोलण्यासारखा पण आमच्याकडे एवढे बारके पोरगे एवढे हुशार, तुका सांगतोय बारक्या पोरग्याचं नाद करायचं नाही मांडलं. हा अरे तुझ्यासारखं आमच्या बाजूने काय भारी येतो. अहो एवढं भारी ना, पण आई वडिलांचं ऐकणार. हो आमच्याकडे या गरमीत मुंबईत येतात कुल्फी वाले येतात, कुल्फी म्हटल्यावर कोणी घरात टाकायला आणि 2-4 कुल्फी खाल्याने हात पुसल्या शर्टांनी घरात गेलो. तो भैयामध्ये अरे पैसे म्हणलं, पप्पानी मम्मी सांगलेला खाण्यापिण्याचे लाड, पैशाचे लाड करायचे. आताची पोरगी अशी भारी आहे. वो असं सांग ना काहीतरी, तू सांगतेस काय बायकोचं काय सांगत आठवत नाही मला, माझ्या लक्षात दिलं काय फक्त आठवल्या बरोबर सांगते. पण वन खरोखरच बरीचशी गाणी म्हटल्या आमच्या सुतार कुटुंबावर, व एक ताकद आपल्या असा अभिमान माका स्वतः. हय बसले तर कोणावर सांग, ते बसलेले त्यांच्यावर बेदर घेऊ शकते एवढी ताकद आहे. पण गर्व नाही, वरच्याची कृपा आमच्यावर. फक्त आमच्या सुतार माऊलींसाठी एक गजर सादर करणार आणि तुम्ही सांगलास कोणी काय नुसतं नाही करणार. मी त्याला 500 3 वेळा दिलास, 3 वेळा दिलास तर 3 गजर घेऊन आत्ताच्या असा नाही, चिटिंग नाही करायची. नाही तर का मागे काय विषय नाही. व एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कुठे जरी गेलो, किती जरी कोणी मला किती जरी दबाव टाकले, कोण किती जरी वाईट बोललो, तर माझ्या मुखात वाईट शब्द जाणार नाही. कारण संस्कार सांगून जातो परिवार कसा आहे, संस्कार सांगून जातो परिवार कसा आहे. वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, आणि संवाद सांगून जातो समोरच्या माणसाकडे ज्ञान किती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जे आता जी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार, ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार चालायचा. तुम्ही सगळा काय चांगला बोलला, शेवटी काय त्या खिशात हात घातला ना, हेच माका वाईट वाटत. आणि ह्यो माझ्या टायमात पाळण्यात होतो तेव्हा तुका हवीत लावची पाळी, आणि मी 40 तर तू किती चो 20, मग मी तुझ्या डबल आहे तू तुका हवीच, तुझ्या टायमात हवीच, आमच्या टायमात तसला काय नाही. असे उचलून फेकायचे. तुमच्या रावशी काही विचार बघा सांगतोय तुला काही बोलली तुला माहित नाही. शाप करून टाकीन तुका, सालपाडाकडे शपथ घेऊन ये तू. हा शाळेत ढळले हो पहिल्यापासून. बिरबल कोण होता माहित नाही. मग गुरुजी मी एक प्रश्न विचारू तर विचार. म्हणून अर्चना तुमका माहित आहे? हो माझी पोरगी. मग तुमका गोपाळ माहित आहे? मग तुमका चैतन्य माहित आहे? कशा मग पोरीवर जरा लक्ष ठेवा, मग तुमका कळत हे दोघ जण कोण असं पोचलेलो आहे.
मला संकटात मानली नाही हार, मला संकटात मानली नाही हार, तुका सर्वात आई वडिलांची पुण्याही मोठी. खरोखरच या सर्व गोष्टी होण्यासाठी आपल्या आई वडिलांची पुण्याही पाहिजे. आपल्या घरच्या आकाराचा आशीर्वाद आपल्या पाण्याची आंबट आहे आणि प्रभू श्री रामाला द्यायची आणि ती दिल्यानंतर प्रभू श्री रामश्री खायचे. एक बोर त्याच्यातलं प्रभू श्री रामाने लक्ष्मणाला दिलं आणि ते बोर लक्ष्मणाने, लक्ष्मण पहिल्यापासून तो भडकू माणूस एक नंबर, त्याने काय केलं ते बोर न खाता फेकून दिलं आणि ते गेलं कुठे, शिखरावर गेलं. कुठच्या, जी संजीवनी बुटी आणायला मारुती राया गेला, तीच संजीवनी बुटी ती, ते बोर, त्या बोराचे संजीवनी बुटी झाली आणि ती बुटी ज्यावेळी मूर्छित पडला होता लक्ष्मण तेव्हा ती बुटी दिली. मग साधी गोष्ट नाही. आणि प्रभू श्रीरामाने शबरीची उष्टी बोरं का खाली, कारण आपली आई बघा ज्यावेळी मुलाला भरवते त्यावेळी पहिले स्वतः टाकून बघते चांगलं झालं की वाईट, आणि म्हणून आईच्या रूपाने म्हणजे आईच मला घास भरवते या रूपाने त्यांनी काय केलं, शबरीची बोरं खाली. म्हणून म्हणतोय मातेच्या मांसेने दिली उष्टी बोरे शिकारी, एक पत्नी करुणानिधी, एक पत्नी करुणानिधी, बरी बरी नारी का गणना, रघुपती राघव राजाराम. हो बघा एक गाणं फेमस झालंय शबरीचं, काय, राम आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के बाहर भूल जाएंगे, राम आएंगे मेरी झोपड़ी के बाहर भूल जाएंगे, राम. या ठिकाणी आता का घातल्याची वेळ संपलेली आहे. या ठिकाणी थोडंफार आमच्या महिला वर्ग तुमच्या चरणाशी पुस्तक होते, कारण आज जवळजवळ 3:30 वाजले तरी तुम्ही या ठिकाणी सन्माननीय आमचे सुतार भैरवीच्या वतीने हे 500 रुपये परिसर स्वीकारतो. धन्यवाद. जेवढी सगळे गाणे होते त्यांच्यासाठी 500 रुपये स्वीकारतो. धन्यवाद. त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतो असं त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू दे आणि असेच नामस्मरणामध्ये रंगू देत. आणि सत्यनारायणाची प्रार्थना करतो, गणरायाची प्रार्थना करतो, विश्वकर्माची प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य लाभू देत आणि असे साधू संतांचा वारसा जपण्याचा त्यांना शक्ती देऊ दे. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आमचे निलेश सुतार सर त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी जमलेले सर्व माझ्या महिला वर्गाचे मनपूर्वक त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. काय चुकला असा तर क्षमा मागतो आणि या ठिकाणी भैरवचरपणे या कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद. धन्यवाद.
सांडोनिया 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 वैकुंठासी सांडोनिया वैकुंठासी देव फुलला